हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. आज आमच्या लग्नाला 23 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. 23 इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि आम्ही ते 23 इयर्स खूप मस्त मजेत आनंदात घालवलेले आहेत. रील वगैरे बनवून घालवलेले आहेत. खूप एन्जॉय केलंय 23 वर्षामध्ये. आणि आज आम्ही निघालोय रील बनवायसाठी खास लवासा. आता आम्ही लवासाला निघालोय. ॲक्च्युली ऑन टाइम प्लॅनिंग झालंय आणि पहिला सकाळची आज सुरुवात वोटिंग करून. आज हुरणचं मतदान. सकाळची आज सुरुवात पहिला वोटिंग केलंय. हे बघा, हे वोटिंग दोघांनी वोटिंग करून पहिला आम्ही मतदान केला आणि त्याच्यानंतर मग डिसाईड केलं की कुठेतरी जायला पाहिजे फिरायला, म्हणून आम्ही अचानक निघालो लवासाला. जास्त कोण नाही, मी आणि आमचे हे आणि आमची चिपकली सोबत असतेच. ही आमची चिपकली. ही नेहमी असते सोबत, कुठे पण जाऊ दे सोबत असते. आज ॲक्च्युली अॅनिव्हर्सरी आहे. तिला बोलली घरी बस, नको मी येते. म्हणजे ठीक आहे, चला जाऊया. आणि आता आम्ही चालू लवासाला. पुढे गेल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवीन, वेगवेगळे स्पॉट दाखवीन, वेगवेगळे व्हिडिओ दाखवीन आणि कुठे जेवणार आहोत, कुठे काय खाणार आहोत ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार. आणि आता आम्ही जस्ट निघालोय. लेट झालंय निघायला, पण आम्ही एन्जॉय केल्यावर तुम्हाला सगळं दाखवलं जाईल. ओके, बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, आफ्टर द ब्रेक. आता आम्ही लवासाला अजून पोचलो नाही आहोत. आता आम्ही लोणावळ्याच्या पुढे आलोत आणि आता आम्ही इथे मालवण तडका हॉटेल आहे, तिथे आम्ही लंच करणार आहोत. आणि आत्ताच आम्ही आलो आहे. ऊन खूप आहे. आता लोणावळा बोलल्यावरती जर असं थंडी हवी होती, पण थंडी बिलकुल नाही आहे. पूर्णपणे ऊन आहे आणि खूप गरम करतो आहे. हा मालवण तडक्याचा एंटर आहे. हा बघा इकडे. आणि आज काय आहे? मंगळवार. आज व्हेज खाणार. हा मालवण तडका. वाव, इथे एंटरला मस्त फिश टँक आहे छानपैकी. आणि इथे मस्त असा स्पेस आहे, छान आहे. हे आउटसाईड आहे. इनसाईडला मी जाऊन दाखवतो तुम्हाला. हे दोघं जाऊन आल्यात मध्ये. आणि हा बघा, हे आउटसाईड आहे. हे बघा, हा मालवण तडका. हा एंटर. बसा. इथे आम्ही बसतोय आता जेवायला. छान आहे हॉटेल. आज काय मागवणार आहात? अच्छा, माझं ट्यूजडे आहे आणि मार्गशीर्ष आहे. मी व्हेज खाणार. आता मी ऑर्डर करतो आणि मग तुम्हाला दाखवते मी काय काय ऑर्डर केलं. ओके, बाय बाय. ते प्लेट्स बघा कशा आहेत, पुरा स्टीलचे. आणि ग्लास बघा तांब्याचे आहेत. ते असे प्लेट्स आहेत आणि हे तांब्याचे ग्लासेस आहेत. खूप छान हॉटेल आहे. येऊन तुम्ही एकदा नक्की विजिट करा इथे. तर टेस्ट कशी आहे ती खाल्ल्यावर कळेल. इकडे बघा दोघांनी फोटो काढते. लगेच रेडी झाले फोटो काढायला. बघा. ओके, छान. व्हिडिओ पण झाले, फोटो पण झाला.
फ्रेंड्स, आता आम्ही इथून निघालो. आता इथे आम्ही मालवण तडक्याला जेवलो. जेवण खूप छान होतं आणि आतमध्ये हॉटेल पण खूप छान आहे, मस्तच आहे. आणि आता आम्ही इथून निघालोय. आता इथून आम्ही लवासाला जाणार आहोत. लवासाला आता जायला किती वेळ लागेल? 2 तास, अजून 3 तास, 1.5 तास, अजून 1.5 तास आहे लवासाला जायला. आणि आत्ता कंटाळा आला. ॲक्च्युअली दुपारची वेळ आहे, पण मी ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ ह्यासाठी केला आहे की मालवण तडका हा हॉटेल आहे, हा खूप छान आहे. आणि आतमध्ये हॉटेलमध्ये जेवण पण खूप टेस्टी आहे. हायवेला लागूनच आहे बघा, हा हायवे आहे आणि हा हायवे लागून इथे मालवण तडका हॉटेल आहे. इकडे मस्त जेवण. हां, आणि आतमध्ये पण खूप छान आहे हॉटेल. माझा व्हिडिओ तुम्हाला येईलच त्याच्यामधून, पण खूप छान आहे. ह्या साईडला आलं तर नक्की एक विजिट करा, मस्त आहे मालवण तडका. आता मी लवासाला जाते आणि तिथे तुम्हाला व्हिडिओ दाखवते. ओके, बाय बाय. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही लवासाला एंट्री करतोय. वेलकम टू लवासा. काळ्या तोंडाचा बाबा कसला आहे? कॅन्सर. म्हणजे वेगळाच बसलंय वगैरे कसं? अरे आम्हाला दिसलाच नाही तो कुठे होता. टायगर पण असेल. आम्हाला आता एक काळा तोंडाचा माकड दिसला आणि ते टायगर्स पण असते. फ्रेंड्स, आता आम्ही आलो लवासाला आणि हा बघा, ही लवासा सिटी आहे. आता ही सिटी तुम्हाला दिसणार नाही कारण सिटी झाले एकदम स्वीटी अशी जुनी झाली. हा आमचा माकड आहे व्हाईट. तो नुसता माकड आमच्या पाठीपाठी असतो आणि काय कामाचा नुसता झोपा काढते. आणि हा बघा, हा लवासाचा डोंगर, वाव. आणि हा लेक दाखवतो मला मी. बघा, हा लेक आहे ते. हा बघा किती मोठा, छान आहे ना, मस्त. आम्ही ते छान छान फोटो काढले. आता व्हिडिओ काढू मस्त, मज्जा मज्जा. आणि हा ब्रिज आहे बघा, किती मस्त ब्रिज आहे. रात्री छान वाटत असेल बहुतेक इथे. हा बघा, आमचा हा कॅमेरामॅन रेडी झालाय रीलसाठी. हा बघा, प्रोसिजर चालू आहे. हे बघा, तिथे झाले टिबल सीट चालले, आता पडली असते एकमेकाच्या अंगावरती. हां, हे बघा. ओके. आणि हे आहे ना, हे आमचं
ते तिथं होतं काळा तोंडाचं माकड, ते हे सफेद. हा सफेद. हा बघ मुंगळा, हा मुंगळा, हा मुंगळा. ए खाली जाशील अरे मुंगळ्याच्या नादात. माझ्याकडे काय, तर जा ना तिकडे, जा ना. एक पिढी आती. हा बघा, हा किती डोंगर मस्त आहे बघा, छान पैकी. ते पण डोंगर आहे, दिसणार नाही कारण ऊन आहे. हे आळशी आहे आमचा, फुकट पाठी पाठी येते आमच्या. आणि हा लेक बघा किती छान आहे. आली ओके. फ्रेंड्स, हा बघा, हा लवासाचं मार्केट आहे. आता बघण्यासारखं काहीच नाही लवासाला. इथे हॉटेल्स होते ते बंद झाले आणि आता इथे टपऱ्या चालू झाल्यात. हे बघा इकडे. आणि असं बघण्यासारखं काहीच नाही आहे. जसं तुम्ही जर यूट्यूब सर्च केलात आणि लवासा टाकलात, तसं तुम्हाला यूट्यूबला दाखवलं तसं असं काहीच नाही आहे. म्हणजे आता मी तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ दाखवते. हे बघा इथे काहीच नाही आहे. जस्ट असं नॉर्मल आपलं हवं गावासारखं कसं वातावरण असं तसं आहे. म्हणजे असं जस्ट लाईक काही नाही आहे. म्हणजे तुम्ही नाही आलात तरी चालेल इथे, असं मी सजेस्ट करीन. एक तर डिस्टन्स पण खूप आहे, खूप लांब आहे. आणि प्लस एंट्री फी आहे 500 रुपीज त्यांची. आणि एंट्री फी 500 जरी असली तरी पण बघण्यासारखं काहीच नाही इथे. जस्ट असं वाटते लाईक आपण इथे गावाला वगैरे आलो वगैरे असं काहीतरी वाटतं. म्हणजे ही लवासा सिटी नाही वाटत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. आणि अशी घरं पण वगैरे ती त्यांच्या बिल्डिंग ज्या त्यांनी डेव्हलप केल्या होत्या त्या पण अशा पडीक जुन्या झालेल्या आहेत. हे बघा हे हॉटेल, इथे या हॉटेलला एक माणूस नाही आहे बघा. आमच्या भाषेत कुत्रा पण नाही आहे, आग्र्यांच्या भाषेत. हे बघा इथे काहीच नाही आहे. तर मी नक्कीच सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही इथे येऊ नका, अजिबात येऊ नका, व्हिजिट करू नका. जरी कोण बोलला जा तरी येऊ नका. आणि कोणाच्या विश्वासावर तर येऊ नका. कोणी सांगितलं तरी. म्हणजे मी तुम्हाला जस्ट सगळं सांगते व्यवस्थित की बघा इथे काहीच नाही आहे. म्हणजे फक्त काहीच नाही आहे. तुम्ही येऊ नका आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. ते काहीच नाही आहे. कधीचं आहे काय आहे. हे बघा ती बिल्डिंग आहे ना, ती बघा ती बिल्डिंग आहे ती जुनी आहे बघा. किती जुनी. हे बघा ती बिल्डिंग बघा किती जुनी आहे. हे लवासाची बिल्डिंग, लवासामधली बिल्डिंग आहे. म्हणतात की लवासा डेव्हलप केलं आहे, काही डेव्हलप केलेलं नाही आहे. मध्ये तुम्ही सॉरी. हे बघा लवासा. काय आला माहिती, आम्ही इकडे होतो, मध्ये आलो
इकडे गेलो आणि इकडे आलो आणि इकडे गेलो आणि परत इकडे आलो. रील टाइम. इकडे त्यांची रील चालू झाली. इथे हे कॅमेरामॅन, डान्सर, सेकंड डान्सर आतमध्ये गेले. मम्मा वेलकम बॅक फ्रेंड्स. आता आम्ही चाललो आहे सनसेट बघायला. सनसेट येत चाललंय. चला पटापट जातातच बघायला भेटेल आपल्याला. इथे वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे, तुम्ही करू शकता, पण तुम्ही येऊच नका इकडे, की इथे काय करायला हयत नाही. एवढे 4 तास ड्रायव्हिंग करून इथे आम्हाला काय नाही भेटलं आहे. यो डॉगी तो किती कम्फर्टेबल बसलेला. नमस्ते नमस्ते नमस्ते. परत परत नमस्ते नमस्ते. रॅली चालली बघ मतदानची, इलेक्शनची. इथं मतदानची रॅली. पप्पाने मला कुठे नेलेली, तिकडे नेलेली. चालत 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 चालत. मी बिहाइंड द सीन्स. सून का बोलली मी. बोट आलता, सॉरी. मी बिहाइंड द सीन्स है. हे आहे बिहाइंड द सीन्स. हा आहे कॅमेरा सेटअप. अँड दिस इज द बिहाइंड द सीन्स. गाणं किती बाजू. तिकडे मला तिकडे वरती यायला मला अजून इकडे लोक मला तिकडे यायला हां बोल. चालू आहे कॅमेरा. माझ्याकडे बघ ना. माझ्याकडे बघ. आता पाठवतो सगळ्यांना. तर तिकडून काढ behind the scene. नाही बाप्पांसोबत फिरते. बाप्पांसोबत फिरते. ओके हे आहेत दसाचा. ओके असेच थांब. मी आली. आपण पुढे जाऊया, म्हणजे आपण काय करायला आहे नाही. ते मग अशी उगाच पडली खाली. इकडे पायऱ्या होता एवढ्या माझ्याकडे. हा आहे सनसेट. किती मस्त व्ह्यू आहे. फोटो काढे. बाजूने फोटो काढायचा. झाडात नाही. नाही तो बंडल टपऱ्या. टपऱ्याच आहे. किती मोठा होता तो. वाचलाच नाही बोर्ड. रेस्टॉरंट होता तो. साऊंड गेट.
सनसेट वर कर आणि आमच्या दोघांचे थांब. फोटो पण काढणार